कोरियन स्किन चांगली राहण्यासाठी आणि ग्लोईंग होण्यासाठी तांदळाच्या पाण्यापासून बनवलेलं बर्फ चेहऱ्यावरती नेहमी फिरवतात. येस, आणि हे बर्फ जर तुम्ही सुद्धा फिरवलं ना तर तुमची स्किन सुद्धा इन्स्टंटली ग्लोईंग होऊ शकते. चेहऱ्यावरचे डाग कमी होण्यामध्ये मदत होऊ शकते. तुमच्या चेहऱ्यावरती जर टॅनिंग असेल तर ते कमी होण्यामध्ये मदत होऊ शकते. त्याचसोबत स्किन प्रचंड ग्लोईंग होऊ शकते. पण आता तांदळाच्या पाण्यापासून बनवलेले हे आईस क्यूब्स नेमके तयार कसे करायचे हे जाणून घेऊयात. तर सर्वात आधी तुम्हाला काय करायचंय, अर्धा वाटी तुम्हाला तांदूळ घ्यायचे. छोटी अर्धा वाटी सुद्धा तुम्ही घेऊ शकता. हे जे तांदूळ आहे ते तुम्हाला पाण्यामध्ये शिजवून घ्यायचे आणि ते जे शिजवलेलं पाणी आहे ना ते पाणी तुम्हाला काढायचं आहे. म्हणजे ते जे तांदूळ आहेत ते तुम्हाला गाळून घ्यायचे आहेत आणि ते जे उरलेलं पाणी आहे त्यापासून तुम्हाला आईस क्यूब्स तयार करायचे आहेत. हे जे पाणी आहे त्यामध्ये आधी तुम्हाला 1 चमचा ग्लिसरीन, 1 चमचा ॲलोवेरा जेल आणि 2 व्हिटॅमिन ईच्या कॅप्सूल्स, म्हणजे त्या कॅप्सूल्समध्ये जे ऑइल असतं ते ऑइल तुम्हाला या पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे. हे जे मिश्रण आहे हे तुम्हाला आईस ट्रेमध्ये ट्रान्सफर करायचं आहे आणि त्यापासून तुम्हाला बर्फ तयार करायचे आणि दिवसाआड हा बर्फ तुम्ही चेहऱ्यावरती फिरवू शकता. आता मला माहिती आहे तुम्ही कमेंट्समध्ये नक्की विचाराल की तो जो तांदूळ आहे त्याचं काय करायचं. तर त्यापासून सुद्धा तुम्ही फेस पॅक बनवू शकता किंवा बॉडी पॅक सुद्धा तयार करू शकता आणि संपूर्ण शरीराला आणि चेहऱ्याला हा जो फेस पॅक आहे किंवा बॉडी मास्क आहे तो वापरू शकता. तो तयार करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तो जो तांदूळ होता ना शिजवलेला तो तुम्हाला मिक्सरमध्ये बारीक करायचा आहे. छान पेस्ट तयार करून घ्यायची आहे. त्यामध्ये तुम्ही बटाट्याचा रस मिक्स करू शकता किंवा टोमॅटोचा रस सुद्धा मिक्स करू शकता. दोन्हीपैकी एक काहीतरी मिक्स करा. तुम्हाला जर टॅनिंग असेल जास्त प्रमाणात आणि तुम्हाला जर लिंबू सूट होत असेल तर थोडासा लिंबाचा रस यामध्ये मिक्स करा. थोडंसं दही किंवा थोडंसं दूध, म्हणजे तुमची स्किन जर ऑइली असेल तर दही वापरा. तुमची स्किन जर ड्राय असेल तर मग दूध किंवा साय तुम्ही वापरू शकता. यामध्ये मिक्स करा आणि चेहऱ्यावरती आणि संपूर्ण शरीरावरती हे जे मास्क आहे ते लावून घ्या. 15 ते 20 मिनिटं थांबा आणि तुमचा चेहरा आणि तुमचं शरीर साध्या पाण्याने धुवून टाका. हा जो मास्क आहे तो उत्तम डिटॅन मास्क आहे. त्याचसोबत स्किन ग्लोईंग होण्यासाठी खूप जास्त उपयुक्त ठरतो. कोरियन्स ना तांदळाचा वापर स्किनवरती खूप जास्त प्रमाणात करतात. त्याचमुळे त्यांची स्किन नेहमी तुकतुकीत दिसते आणि छान ब्राईट आणि ग्लोईंग दिसते. त्याचसोबत त्यांची स्किन ग्लास स्किन असते, राईट. ग्लास स्किनचा हल्ली खूप ट्रेंड आहे. आता वळूयात आईस क्यूबकडे. हे जे आईस क्यूब आहे ते तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी दिवसाआड चेहऱ्यावरती फिरवायचं आहे आणि आईस क्यूब फिरवल्यावरती तुम्हाला चेहरा धुवून नाही टाकायचा आहे किंवा चेहरा लगेच पुसायचा नाही आहे. ते जे पाणी आहे ते चेहऱ्यावरती मुरू द्या. इवन मानेवरती पण तुम्ही हा आईस क्यूब मानेवरती आणि गळ्यावरती सुद्धा वापरू शकता. ते पाणी चेहऱ्यावरती मुरू द्या आणि मग त्यानंतर तुम्ही मॉइश्चरायझर लावू शकता. म्हणजे तुम्हाला पहिले व्यवस्थित फेसवॉश करायचा आहे, चेहरा व्यवस्थित स्वच्छ करायचा आहे. त्यानंतर हे आईस क्यूब तुम्हाला वापरायचं आहे आणि मग त्यानंतर चेहऱ्यावरती मॉइश्चरायझर लावून घ्यायचं आहे. आईस क्यूब लावल्यावरती ते जे पाणी आहे ते मुरल्यावरती आणि चेहरा सुकल्यावरती तुम्हाला मॉइश्चरायझर लावून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने दिवसाआड तुम्ही हे स्किन केअर रुटीन करू शकता. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कोरियन्स हे तांदूळ आहे किंवा हे जे तांदळाचं पाणी आहे ते चेहऱ्यावरती मोठ्या प्रमाणात वापरतात हे ते तुम्हाला कळलंय. पण त्यांची स्किन असते ती एकदमच व्हाईट असते आणि वेगळी असते. आपल्या भारतीयांची जी स्किन असते त्यापेक्षा कोरियन स्किन ही वेगळी असते. त्यामुळे तुम्ही तांदळाचं पाणी वापरलं तर तुम्हाला अगदी तशी स्किन मिळेल का, तर तसं नाही आहे. ऑफकोर्स आपली जी स्किन आहे, जी नैसर्गिक आपली जी त्वचा आहे त्याचं बेटर व्हर्जन तुम्हाला मिळेल. म्हणजे आपली जी स्किन असते ना ती आपलं जे वातावरण आहे त्यानुसार ठरते किंवा ती अनुवंशिक सुद्धा असते. म्हणजे आपल्या आईची किंवा आपल्या वडिलांची जशी स्किन असते तशी स्किन आपल्याला मिळते किंवा आपल्या फॅमिली मेंबर्सची, पूर्वजांची जशी स्किन असते तशी स्किन आपल्याला मिळते. ती अनुवंशिक असते. त्याचसोबत आपण जिथे राहतो तिथल्या वातावरणानुसार आपली स्किन डिसाईड होते. त्यामुळे ऑफकोर्स कोरियन्सची जी स्किन आहे ती तिथल्या वातावरणानुसार आहे आणि ती त्यांची अनुवंशिक स्किन आहे. आपली जी स्किन आहे ती आपल्या वातावरणानुसार आहे. त्यामुळे कोरियनसारखी स्किन आपल्याला मिळणार नाही त्याची अपेक्षा सुद्धा तुम्ही ठेवू नका. पण आपली जी भारतीय स्किन आहे त्याचं बेटर व्हर्जन नक्कीच तुम्हाला मिळेल. म्हणजेच काय, तर तुमच्या चेहऱ्यावरती जर टॅनिंग असेल तर ते निघून जाईल. तुमचा जो नैसर्गिक रंग आहे, तुमच्या स्किनवरचं जे टेक्स्चर आहे ते सुधारेल. ते अजून चांगलं होईल, हेल्दी होईल आणि त्याचसोबत स्किन प्रचंड ग्लोईंग होईल आणि क्लिअर होण्यामध्ये सुद्धा मदत होईल. अशा पद्धतीने कोरियन्स जी चेहऱ्यावरती थेरपी करतात ती आपण करू शकतो का, ते केल्यावरती फायदे नेमके काय होतात आणि ती आईस थेरपी नेमकी करायची कशी, हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलंय. हा व्हिडिओ
व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत, तुमच्या मैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा. सोबतच लोकमत सखी फॅमिलीचा भाग होण्यासाठी लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. लोकमत सखीला इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत सखी. ऑल्सो हा जो उपाय आहे तो केल्यावरती तुम्हाला कसा फरक जाणवला तो तुमचा फीडबॅक मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि पाहत राहा लोकमत सखी.